नमस्कार, मी राधा आणि राधाच वर्ल्ड या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत. तर सध्या सर्वत्र आंब्यांचा सीझन चालू आहे. त्यामुळे कैऱ्यासुद्धा इझिली अवेलेबल आहेत. तर या कैरीचे करमट किंवा कैरीचे झटपट लोणचे कसे करावे असं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी आपण इथे कैरी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ती छान बारीक चिरून घ्यायची आहे. त्याचे चौकोनी-चौकोनी, छोटे-छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. कैरीमध्ये आम्ल असते त्यामुळे पचन सुधारते. तसेच यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं आणि उन्हाळ्यामध्येही कैरी खाणं फायद्याचं ठरतं. कैरी शरीराला थंडावा देते. आता आपली कैरी छान चिरून झालेली आहेत. बारीक-बारीक त्याचे आपण चौकोनी-चौकोनी कापं करून घेतलेले आहेत. आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. तर आता एका प्लेटमध्ये आपल्याला हे जी कैरी आपण चिरून घेतलेली आहे त्याचे कापं घ्यायचे आहेत. आता या कैरीच्या कापांमध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. चवीनुसार तिखट टाकायचं आहे. इथं साधारण मी पाऊण चमचा तिखट टाकलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे. साधारण मध्यम आकाराचा खडा आपल्याला गुळाचा यामध्ये टाकायचा आहे आणि हे सर्व साहित्य छान आपल्याला कोळून घ्यायचं आहे. म्हणजेच मिक्स करून घ्यायचं आहे. आता सर्व साहित्य छान मिक्स झालं की आपल्याला याला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी आपल्याला फोडणीच्या पळीमध्ये साधारण 2 चमचे तेल घ्यायचे आहेत आणि त्या तेलामध्ये फक्त मोहरी, हिंग आणि हळद या 3च गोष्टी आपल्याला टाकायच्या आहेत. मोहरी टाकायची आहे आणि गॅस लगेच बंद करायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे आणि हिंग घालायचं आहे आणि पटकन ती फोडणी आपल्याला कैरीच्या जे आपण मिश्रण तयार केलं त्यावरती टाकायचं आहे. आता आपण जी फोडणी दिली कैरीला ते छान एकत्र चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. लोणचं खाण्याचे तसे बरेच फायदे आहेत, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जेवणाची रुची वाढवणे, हे लोणच्याचं मोठं काम असतं आणि जर आपल्याला तोंडाला चव नसेल, तर लोणच्यासोबत खिमट किंवा लोणचं वरण-भात असं जर खाल्लं तर आपल्या तोंडाला छान चव येते. तर आपणही अशा पद्धतीने झटपट कैरीचं लोणचं ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कळवा. धन्यवाद.